आज आपण पाहणार आहोत युनिट नंबर 2 ॲरे फंक्शन अँड स्ट्रिंग. याच्या आधी आपण युनिट नंबर 2 मध्ये पाहिलं होतं ॲरे म्हणजे काय, ॲरे कसा डिक्लेअर करायचा, कसा डिफाईन करायचा, त्याचे एक्झाम्पल्स, ॲरेच्या मेथड्स आणि कसा ॲरेमधल्या व्हॅल्यूज डिस्प्ले करायचे किंवा लेंथ वगैरे फाईंड करायची, हे म्हणजे ॲरेमध्ये आपण पूर्ण बघितलं होतं. ॲरेची डेफिनेशन पाहिली होती, त्याचं डिक्लेरेशन, डेफिनेशन आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण पाहिले होते. आज आपण पाहणार आहोत फंक्शन. देन फंक्शन म्हणजे काय? अ फंक्शन इज अ सब प्रोग्राम डिझाइन्ड टू परफॉर्म अ पर्टिक्युलर टास्क. Functions are executed when they are called. This is known as invoking a function. फंक्शन म्हणजे काय सांगितलेलं आहे? इट इज अ सब प्रोग्राम. सब प्रोग्राम म्हणजे काय? तर तुमचा मोठा प्रोग्राम्स आहे, तर तो छोट्या छोट्या पार्ट्समध्ये आपण फंक्शन थ्रू डिवाइड करू शकतो. म्हणजे पर्टिक्युलर एक फंक्शन डिफाईन केलं तर त्या फंक्शनमध्ये त्याचा कोड आपण तयार करू शकतो. तर आपण बघू याच्या आधी पाहिलं आहात ओ पी मध्ये असेल किंवा जावामध्ये असेल, तर आपण फंक्शन काय करतो, नंबर ऑफ फंक्शन्स एकाच प्रोग्राममध्ये यूज करू शकतो आपण आणि त्या फंक्शनमध्ये त्याचा कोड आपण डिफाईन करू शकतो आणि तो कोड आपण वन बाय वन एक्झिक्यूट करू शकतो. त्या जसं आपण जावामध्ये पाहत होतो की नंबर ऑफ फंक्शन्स यूज करत होतो आणि त्या फंक्शनचा ऑब्जेक्ट क्रिएट करत होतो आपण, बरोबर आहे. ऑब्जेक्ट त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करत होतो आणि त्या ऑब्जेक्टच्या थ्रू तो फंक्शन आपण कॉल करत होतो. त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करत होतो आणि त्या ऑब्जेक्टच्या थ्रू ते फंक्शन कॉल करत होतो. जसं आपण फंक्शन कॉल करेल तसा तो कोड तेवढा जेवढा जो फंक्शन कॉल करेल तेवढाच कोड तुमचा एक्झिक्यूट होत होता. तर सेम इथे देखील अ फंक्शन इज अ सब प्रोग्राम डिझाइन्ड टू परफॉर्म पर्टिक्युलर टास्क. पर्टिक्युलर टास्क परफॉर्म करण्यासाठी आपण फंक्शन ही कन्सेप्ट इम्प्लिमेंट केलेली आहे. देन फंक्शन्स आर एक्झिक्युटेड व्हेन दे आर कॉल्ड. जसं मी जसं सांगितलं की त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर त्या ऑब्जेक्ट थ्रू किंवा तो फंक्शन आपण कॉल करतो. जेव्हा आपण फंक्शन कॉल करतो त्याच वेळी त्याचं एक्झिक्युशन ॲक्च्युअली स्टार्ट होतं फंक्शनचं. दिस इज नोन ॲज इन्वोकिंग अ फंक्शन. आपण बोलतो की फंक्शन इन्वोक करायचं. व्हॉट इज मीन बाय इन्वोक? इन्वोक म्हणजे ते कॉल करायचं. कॉल कसं करणार? त्या क्लासच्या ऑब्जेक्ट थ्रू किंवा डिरेक्टली. व्हॅल्यूज कॅन बी पास्ड इनटू फंक्शन आर युज्ड विदिन द फंक्शन. त्याच्यानंतर आपण त्या फंक्शनमध्ये व्हॅल्यू पास करू शकतो फंक्शन थ्रू किंवा त्या फंक्शनमध्ये व्हॅल्यूज आपण असाइन करू शकतो. फंक्शन्स ऑलवेज रिटर्न अ व्हॅल्यू. बघा हा फंक्शन काय, मग आपण एखादं फंक्शन डिक्लेअर करत असताना त्याच्या अगोदर एक रिटर्न टाईप असतो फंक्शनचा. त्याच्यामुळे याच्या अगोदर आपण बघितलेला आहे वाईड हा रिटर्न टाईप आपण यूज केलेला आहे, इंटिजर यूज केलेला आहे फंक्शनमध्ये. इंटिजर गेट डेटा किंवा वाईड पुट डेटा असे फंक्शन्स आपण याच्या अगोदरच्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये यूज केलेले आहेत. म्हणजेच काय, फंक्शन व्हॅल्यू रिटर्न करतो. दिस इज द रिटर्न टाईप. वाईड इज द रिटर्न टाईप. इन जावास्क्रिप्ट इफ नो रिटर्न व्हॅल्यू इज स्पेसिफाईड द फंक्शन विल रिटर्न अनडिफाईन्ड. फंक्शन काय केलं जातं? अनडिफाईन्ड म्हणजे डिफाईन्ड नसतं. फंक्शन्स आर ऑब्जेक्ट. फंक्शन्समध्ये ऑब्जेक्ट्स असतात. म्हणजे काय, आपण ऑब्जेक्ट थ्रू फंक्शन्स कॉल करू शकतो. तर ही आहे ॲक्च्युअली फंक्शन कन्सेप्ट. फंक्शनमध्ये आपण काय करतो, तर ऑब्जेक्ट थ्रू आपण ते फंक्शन्स कॉल करू शकतो. देन फंक्शन म्हणजे काय समजलं असेल तुम्हाला. फंक्शनमध्ये काय बघितलं होतं, फंक्शन इज अ सब प्रोग्राम टू डिझाइन्ड टू परफॉर्म अ पर्टिक्युलर टास्क. लार्ज प्रोग्राम्स तुम्ही स्मॉल फंक्शन्समध्ये कन्वर्ट करतो किंवा पर्टिक्युलर टास्क ते परफॉर्म करतं ते फंक्शन. देन डिफायनिंग अ फंक्शन. हाऊ टू डिफाईन अ फंक्शन. फंक्शन कसं डिफाईन करायचं? द फंक्शन कीवर्ड विथ नेम ऑफ फंक्शन. The function keyword with name of function. A list of parameters names enclosed in parentheses. List of parameters names enclosed in parentheses. The statement enclosed in brackets. फंक्शन ज्या फंक्शनच्या इन बिटवीन जे असतं ते फंक्शन्स
स्टेटमेंट एनक्लोज्ड होतं इन ब्रॅकेट्समध्ये, ठीक आहे. देन द रिटर्न कीवर्ड ऑप्शनल, म्हणजे जसं आपण जावामध्ये किंवा ओओपी मध्ये फंक्शनला रिटर्न टाईप देत होतो, व्हॉइड असेल इंटिजर असेल, तर जावा स्क्रिप्टमध्ये काय करावं लागतं क्लायंट साईड स्क्रिप्टिंगमध्ये, तर तुम्ही रिटर्न टाईप स्पेसिफाय करायला पाहिजेच असं नाही. म्हणजेच काय, व्हॉइड पुट डेटा, पुट डेटा हे फंक्शन डिफाईन करायला पाहिजेच असं नाही. देन त्याचा सिंटॅक्स बघा, सिंटॅक्स काय आहे, फंक्शन नेम आणि त्याच्यामध्ये पॅरामीटर्स पास केलेला आहे, फंक्शन नेम आणि त्याच्यामध्ये पॅरामीटर्स पास केले आणि त्याची स्टेटमेंट्स. सिंटॅक्स काय आहे, फंक्शन नेम पॅरामीटर्स, तुम्ही फंक्शनमध्ये पॅरामीटर्स पास करू शकता किंवा पॅरामीटर्स पास नाही केलात तरी चालतं, ते डिपेंडंट आहे. आणि त्या फंक्शनची बॉडी कशी डिफाईन करायचं, द फंक्शन डेफिनेशन कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग पार्ट्स, कोणकोणते आहेत. फर्स्ट म्हणजे फंक्शन कीवर्ड विथ नेम ऑफ फंक्शन, लिस्ट ऑफ पॅरामीटर्स नेम enclosed in parentheses, the statement enclosed in brackets, the return keyword optional, म्हणजे त्याच्यामध्ये रिटर्न कीवर्ड डिफाईन करायची गरज नाही आहे. देन सिंटॅक्स पहा, फंक्शन नेम आणि पॅरामीटर्स आणि त्याचे स्टेटमेंट्स. देन दिस इज द एक्झाम्पल ऑफ फंक्शन. काय केलेलं आहे याच्यामध्ये, डॉक्युमेंट टाईप HTML यूज केलेला आहे आणि सिंपल टायटल दिलेलं आहे फंक्शनचा डेमो एक आपण पाहणार आहोत, फंक्शन कसं डिक्लेअर करायचं. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, स्क्रिप्ट टाईप जावा स्क्रिप्ट आहे आणि फंक्शन कोणतं आहे, डिस्प्ले नावाचं फंक्शन आहे. डिस्प्ले नावाच्या फंक्शनमध्ये काय केलंय, डॉक्युमेंट डॉट राईट इन डिस्प्ले फंक्शन, स्क्रिप्ट क्लोज केलेलं आहे. आता याच्यामध्ये फंक्शन कोणतं आहे बघा, डिस्प्ले, डिस्प्ले हे फंक्शन आहे. म्हणजे तुम्ही एखादं फंक्शन डिक्लेअर करत असताना काय करतो आपण, फंक्शन हा कीवर्ड यूज करतो, फंक्शन हा कीवर्ड यूज करतो आणि नंतर डिस्प्ले, डिस्प्ले ही मेथड, मेथड इज नथिंग बट फंक्शन, फंक्शन मेथड सेम असतात, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण, डॉक्युमेंट डॉट राईट मध्ये फंक्शन मध्ये तुम्ही सिंपल एक मेसेज दिलेला आहे, ते फंक्शन ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट होईल. सिंपल फंक्शन समजलं असेल तुम्हाला हे एक्झाम्पल बघून. फंक्शन अँड फंक्शन नेम डिस्प्ले हे फंक्शन यूज केलेलं आहे आणि डिस्प्ले मध्ये आपण काय मेसेज केलेला आहे, इन डिस्प्ले फंक्शन. देन नेक्स्ट पॉइंट आहे जो ऍडिंग अन आर्ग्युमेंट टू अ फंक्शन, म्हणजे फंक्शनला आर्ग्युमेंट्स कसे पास करायचे किंवा कसे ऍड करायचे. when one or more variables that are declared within the parentheses of a function definition is known as arguments. When one or more variables that are declared within the parentheses of a function definition is known as arguments. These arguments are used to hold data to perform some task. These arguments are used to hold data to perform some task. म्हणजेच काय, नंबर ऑफ तुमचे त्या आर्ग्युमेंट थ्रू तुम्ही व्हॅल्यू पास करू शकता पर्टिक्युलर टास्क कंप्लीट करण्यासाठी. देन काय बघा, फंक्शन नेम अँड पॅरामीटर्स, आपण असं पाहिलेलं आहे, फंक्शन, फंक्शन कीवर्ड यूज करा, फंक्शन नेम त्याच्यामध्ये त्या फंक्शनचं, त्याच्यामध्ये पॅरामीटर्स. मग ती पॅरामीटर्स कोणत्याही टाईपचे असू शकतात, इंटिजर असू शकतात, फ्लोट असू शकतात किंवा तुमचे स्ट्रिंग टाईपचे असू शकतात, डिपेंड. देन बघा इथे काय दिलेलं आहे, फंक्शन, फंक्शनचं नाव काय वापरलेलं आहे, ॲड, फंक्शन ॲड इन ब्रॅकेट नंबर 1 नंबर 2, म्हणजे दोन व्हॅल्यूज पास केलेल्या आहेत या फंक्शनमध्ये, नंबर 1 अँड नंबर 2. दिस इज द इंटिजर टाईप फंक्शन. फंक्शन हा व्हॅल्यू कायम रिटर्न करत असतो. जावा स्क्रिप्टमध्ये क्लायंट साईड स्क्रिप्टिंगमध्ये आपण त्याचा रिटर्न टाईप स्पेसिफाय करत नाही. याच्या अगोदरच्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये जसं आपण स्पेसिफाय करत होतो त्याचा डेटा टाईप, तसं आपण करत नाही. देन स्कोप ऑफ व्हेरिएबल्स अँड आर्ग्युमेंट्स. स्कोप ऑफ व्हेरिएबल्स म्हणजे काय, तुम्ही प्रोग्राममध्ये जे व्हेरिएबल्स यूज करणार आहात, जे प्रोग्राममध्ये तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करणार आहात, ते व्हेरिएबल्स त्या प्रोग्राममध्ये
त्या व्हेरिएबल कुठे ऍक्सेस करू शकतो किंवा कुठल्या लूप पर्यंत कोणत्या पॅकेज पर्यंत. आपण जावामध्ये पॅकेज कन्सेप्ट बघितली होती. तर पॅकेज कन्सेप्ट मध्ये आपल्याला एक्झॅक्ट कळतं की व्हेरिएबलचा स्कोप कसा ठरवायचा. मग तो व्हेरिएबल त्या प्रोग्राम पुरताच मर्यादित काही व्हेरिएबल्स असतात, त्याला लोकल व्हेरिएबल म्हणतो. एखादं व्हेरिएबल आपण त्या प्रोग्राम प्लस त्याच्या सब प्रोग्राममध्ये किंवा पॅकेज दुसऱ्या पॅकेजमध्ये यूज करतो. असे जे असतात त्याला आपण म्हणत होतो ग्लोबल. बरोबर आहे. ते त्या प्रोग्राम पुरतं असतं, त्याला आपण म्हणत होतो लोकल व्हेरिएबल किंवा त्या लूप पुरतं असतं. पण त्या प्रोग्रामच्या बाहेर किंवा सब प्रोग्राममध्ये किंवा सब पॅकेजमध्ये किंवा अदर पॅकेजमध्ये जेव्हा आपण पॅकेज इम्पोर्ट करत होतो ज्यामध्ये पाहिला आहात, तर त्याच्यामध्ये काय म्हणत होतो आपण, तर ते एखादं व्हेरिएबल जर आउटसाईड प्रोग्राम किंवा आउटसाईड पॅकेज यूज होत असेल तर त्याला ग्लोबल व्हेरिएबल म्हणाले. बघा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, ग्लोबल स्कोप. ऑल द व्हेरिएबल्स दॅट यू डिक्लेअर्ड इज बाय डिफॉल्ट डिफाइंड इन ग्लोबल स्कोप. जर का व्हेरिएबल तुम्ही सिंपल डिक्लेअर करता, व्यार ए बी, इंटिजर ए बी, तर त्या व्हेरिएबल बाय डिफॉल्ट तुम्ही जर का त्याच्यात पुढं जर का पब्लिक किंवा प्रायव्हेट किंवा प्रोटेक्टेड जर का ऍक्सेस स्पेसिफायर यूज नाही केले तर बाय डिफॉल्ट तो व्हेरिएबल ॲज अ पब्लिक डिक्लेअर केला जातो. सिस्टम ॲटोमॅटिकली एखादा व्हेरिएबल तुम्ही जेव्हा डिक्लेअर करता तो ॲटोमॅटिकली त्याला ॲज अ ग्लोबल व्हेरिएबल म्हणून त्याचा ॲक्सेस आउटसाइड प्रोग्राम देतं. देन when a variable is declared outside a function with a var keyword, then that variable is a global variable because it is available through all parts of script. बरोबर आहे. म्हणजे काय करतो आपण, एखादा व्हेरिएबल आउटसाइड फंक्शनचा यूज करायचा असेल तर आपण त्याला काय करतो, सिंपल ग्लोबली डिक्लेअर करतो. म्हणजे त्याला काय आपण ऍक्सेस स्पेसिफायर देत नाही, जेणेकरून त्याची जी काय आपल्याला ऍक्सेस करायची त्याची जी हे आहे तर ती आपण आउटसाइड प्रोग्राम त्याला यूज करू शकतो. ज्याचा स्कोप जो बोललं जातं स्कोप आपण म्हणतो, तर त्याचा स्कोप त्या प्रोग्राम पुरता किंवा त्या फंक्शन पुरताच मर्यादित राहतो. ठीक आहे. देन लोकल स्कोप मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, ऑल व्हेरिएबल्स विच आर डिक्लेअर्ड युजिंग व्हेअर कीवर्ड विदिन फंक्शन देन दोज व्हेरिएबल्स आर नोन ॲज लोकल व्हेरिएबल. बघा, ग्लोबल व्हेरिएबल जे तुम्ही फंक्शनच्या बाहेर डिक्लेअर करता ते बाय डिफॉल्ट त्या ऑल प्रोग्राम मध्ये ऍक्सेस होतात, म्हणजेच तो झाला ग्लोबल स्कोप त्या व्हेरिएबलचा. पण एखादं व्हेरिएबल तुम्ही त्या फंक्शन मध्ये, फॉर एक्झाम्पल फंक्शन कुठला आहे, पुट डेटा फंक्शन, तर त्या पुट डेटा फंक्शन मध्ये मी काय केलं, व्हॅर ए, त्या फंक्शन मध्ये जर का ते व्हेरिएबल डिक्लेअर केलं तर त्याचा ऍक्सेस त्या फंक्शन पुरता राहील. पण तेच व्हेरिएबल जर का मी त्या फंक्शनच्या बाहेर म्हणजे प्रोग्रामच्या सुरुवातीला जर का डिक्लेअर केलं तर ते व्हेरिएबल तुम्ही आउटसाइड फंक्शन यूज करू शकता. बघा, आपण सिंपल डेफिनेशन इथे दिलेलं आहे. ग्लोबल स्कोप कशाला म्हणायचं, लोकल स्कोप कशाला म्हणायचं. ग्लोबल स्कोप मध्ये काय सांगितलं, वेन अ व्हेरिएबल इज डिक्लेअर्ड आउटसाइड अ फंक्शन विथ व्हेअर कीवर्ड देन दॅट व्हेरिएबल इज अ ग्लोबल व्हेरिएबल बिकॉज इट इज अवेलेबल थ्रू ऑल पार्ट्स ऑफ स्क्रिप्ट. पूर्ण स्क्रिप्ट मध्ये ते यूज करू शकतो. तर लोकल व्हेरिएबलचं काय आहे, all variables which are declared using var keyword within a function, then those variables are called as local variable and they are accessible within function only. This is accessible within function only. एक एक्झाम्पल पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की लोकल स्कोप कोणत्या व्हेरिएबलला बोललं जातं आणि ग्लोबल स्कोप कोणत्या व्हेरिएबलला, आणि कसा आपण डिफाइन करतो किंवा कसा देतो. एक सिंपल आधी एक व्हेरिएबल सिंपल आपला एक प्रोग्राम पाहूया. तर काय केलेलं आहे या प्रोग्राम मध्ये, डॉक्युमेंट टाइप HTML आपण यूज केलेलं आहोत. फंक्शन डेमो सिंपल पहा, स्क्रिप्ट ओपन केलेले आहे जावा स्क्रिप्ट. आता इथं बघा, व्हेरिएबल जी नावाचं आपण डिक्लेअर केलेलं आहे हे कुठे केलेलं आहे, आउटसाइड दी फंक्शन. बरोबर आहे. व्हेअर जी इज इक्वल टू वेलकम, म्हणजे हे व्हेरिएबल जे जी आहे ते कुठे डिक्लेअर केलंय, फंक्शनच्या आउटसाइड. आउटसाइड फंक्शन जेव्हा एखादं व्हेरिएबल असतं त्याला काय बोललं जातं, आपल्याला आपण काय बोलतो, ग्लोबल व्हेरिएबल. म्हणजे ते आपण त्या स्क्रिप्ट मध्ये कुठेही यूज करू शकतो. पण आता दुसरं व्हेरिएबल जे इथं आहे यल, ते काय केलेलं आहे इथं फंक्शन डिस्प्ले मध्ये डिक्लेअर केलेलं आहे. फंक्शन डिस्प्ले, आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, व्हेअर यल इज इक्वल टू थँक्स. बरोबर आहे.
म्हणजे काय, हे जे एल व्हेरिएबल आहे ते तुम्ही फक्त त्या फंक्शन पुरतच मर्यादित राहील. ते आपण आउटसाइड दी फंक्शन यूज करून ते आपण त्याची व्हॅल्यू आपण किंवा आउटसाइड फंक्शन त्याचा एक मेसेज थँक्स दिलाय, तो आपण जर का त्या लूपच्या बाहेर डिस्प्ले फंक्शनच्या बाहेर जर का लिहिलं, डॉक्युमेंट डॉट राईट इन ब्रॅकेट दिस इज अ लोकल व्हॅल्यू, तर तुमची एल ची व्हॅल्यू जी थँक्स आहे ती प्रिंट होणार नाही. त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू ती त्या लूप पुरती मर्यादित राहील. समजतंय? समजत नसेल तर पुन्हा पहा. काय करतोय आपण, एक तर ग्लोबल व्हेरिएबल, सेकंड वन लोकल व्हेरिएबल. ग्लोबल म्हणजे फंक्शनच्या बाहेर आउटसाइड असतं आणि लोकल म्हणजे त्या फंक्शन पुरतं. आता इथं फंक्शन कोणतं आहे, डिस्प्ले नावाचं फंक्शन आहे. त्या डिस्प्लेचा ब्लॉक कोणता आहे, जो ओपन करली ब्रॅकेट आणि क्लोज करली ब्रॅकेट इन बिटवीन जे आहे ती म्हणजे त्या फंक्शनची बॉडी. त्याच्यामध्ये जे व्हेरिएबल एल नावाचं डिक्लेअर केले ते व्हेरिएबल त्या फंक्शनमध्ये आहे, त्या फंक्शन पुरतं त्या लूप पुरतंच मर्यादित आहे, म्हणून त्याला बोललं जातं लोकल व्हेरिएबल. आणि जे व्हेरिएबल जी नावाचं आहे ते आपण त्या आउटसाइड फंक्शन डिस्प्ले फंक्शनच्या बाहेर आहे, सुरुवातीला आहे, स्क्रिप्टमध्ये आहे, त्याच्यामुळे त्याला आपण काय बोललं जातं, ग्लोबल व्हेरिएबल बोललं जातं. ठीक आहे. देन नेक्स्ट पॉईंट बघूया आपण, कॉलिंग अ फंक्शन. कॉलिंग अ फंक्शन विथ और विदाउट आर्ग्युमेंट्स. आपण जसं म्हणलं, मी मगाशी बोललो होतो की काय, तर एखादं फंक्शन डिक्लेअर करत असताना तुम्ही त्याला पॅरामीटर पास करायला पाहिजे असं कंपल्सरी नाही आहे. तुम्ही विदाउट पॅरामीटर्स पास न करता तुम्ही फंक्शन लिहू शकता. दुसरं म्हणजे तुम्ही डायरेक्टली त्याच्यामध्ये व्हॅल्यू देखील पास करू शकता, म्हणजे विथ पॅरामीटर्स आणि विदाउट पॅरामीटर्स किंवा विथ आर्ग्युमेंट्स अँड विदाउट आर्ग्युमेंट्स फंक्शन कॉलिंग कसं करायचं. तर बघा, फंक्शन कॉलिंग इज बाय युजिंग नेम ऑफ फंक्शन फॉलोड बाय पॅरेंथेसिस. जसं आपण याच्या आधी उप्स कन्सेप्ट बघितल्या ओपी मध्ये किंवा जावामध्ये बघितल्या, त्याच्यामध्ये काय करत होतो, त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करत होतो आणि ऑब्जेक्ट डॉट फंक्शन नेम असं आपण कॉल करत होतो. तर स्क्रिप्टमध्ये आपण काय करतोय, सिंपल फंक्शन नेम आणि त्याच्या व्हॅल्यूज जर का पॅरामीटर पास केल्या तर त्या व्हॅल्यूज पास करतो, अदरवाईज डिफॉल्ट फंक्शन म्हणजे ज्याच्यामध्ये व्हॅल्यू पास करत नाही. पण त्याला अगोदर तुम्ही ऑब्जेक्ट यूज करत नाही आहे किंवा त्याचा रिटर्न टाईप यूज करत नाही, ह्यात काही फॅसिलिटीज स्क्रिप्टमध्ये क्लायंट साईड स्क्रिप्टमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. तर याचा सिंटॅक्स बघा, फंक्शन नेम आणि ब्रॅकेट्स आणि पॅरेंथेसिस. ठीक आहे. एक्झाम्पल बघताय तुम्ही, इथं एरिया नावाचं आपण फंक्शन केलेलं आहे, त्याच्यामध्ये पॅरामीटर पास नाही आहेत, सिंपल पॅरेंथेसिस यूज केलेलं आहे आणि सिंपल ते फंक्शन कॉल केलेलं आहे. इफ फंक्शन हॅज आर्ग्युमेंट, बघा हा, इफ फंक्शन हॅज आर्ग्युमेंट देन व्हॅल्यूज ऑफ ईच आर्ग्युमेंट इज प्लेस्ड विदिन पॅरेंथेसिस सेपरेटेड बाय कॉमा. तुम्ही त्या फंक्शनला जर का आर्ग्युमेंट पास करणार असाल, जर का तुम्ही त्या फंक्शनला आर्ग्युमेंट पास करणार असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये व्हॅल्यू पास कराव्या लागतात. बघा खाली एक्झाम्पल सिंटॅक्स काय बघा, फंक्शन नेम अँड पॅरामीटर व्हॅल्यूज ऑफ पॅरामीटर्स. ठीक आहे. त्याचं एक्झाम्पल एरिया अँड 10 आणि 2. म्हणजे आपण इथं डेटा टाईप पास केले का नाही, तर इथं काय केलं, ऍक्च्युअली व्हॅल्यू पास केल्या त्याच्या. हा 10 आणि 2 म्हणजे कोणत्या टाईपचा आहेत आर्ग्युमेंट, तर इंटिजर टाईपचे. तर आपण जेव्हा फंक्शन डिक्लेअर करताना आपण काय करतो, एरिया इंट कॉमा इंट, बरोबर, म्हणजे इंटिजर. पण ऍक्च्युअली व्हॅल्यू पास करताना एरिया आणि त्याच्या व्हॅल्यू इंटिजर व्हॅल्यू कोणत्या आहेत, 10 आणि 2 च्या व्हॅल्यू पास केलेल्या आहे. तर दिस इज द कॉलिंग ऑफ अ फंक्शन. त्याचा एक डेमो पाहूया आपण. एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. याच्या आधी आपण सी मध्ये एरिया फाइंड केलेला आहे, त्याचा प्रिंटफ स्कॅनफचा सिंटॅक्स वेगळा आहे. ओपी मध्ये सी इन सी आउट त्याचा सिंटॅक्स वेगळा आहे. जावामध्ये सिस्टम डॉट आउट यूज करून आपण व्हॅल्यूज प्रिंट केलेले आहेत, एरिया फाइंड केलेला आहे. म्हणजे प्रत्येक जशी प्रोग्रामिंग लँग्वेज तुमची बदलल तसा त्याचा सिंटॅक्स बदलत जातो. काही त्याच्यामध्ये इनबिल्ड पॅकेजेस मिळतात, काही इनबिल्ड सिस्टमनं काही तयार करून रेडीमेड करून ठेवलेले फॅसिलिटीज मिळतात. म्हणजेच काय, याच्या आधी काय करत होतो, ऑब्जेक्ट थ्रू फंक्शन कॉल करत होतो, आता आपण फंक्शन डायरेक्टली कॉल करू शकतो. याच्या अगोदर काय करत होतो, क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागत होता, तर इथं आपल्याला करावं लागत नाही, डेटा टाईप डिक्लेअर करावा लागत होता किंवा फंक्शनच्या अगोदर रिटर्न टाईप लिहावा लागत होता, तर याच्यामध्ये लिहावा लागत नाही. म्हणजे स्क्रिप्टमध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट त्यांनी इनबिल्ड प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तर सिंपल काय केलेलं आहे बघा, फंक्शन डेमो, फंक्शन एरिया नावाचं फंक्शन घेतलंय. काय करतोय आपण, एरिया फाइंड करतोय. ठीक आहे. एरिया फाइंड करण्यासाठी काय केलंय, फंक्शन एरिया एक नावाचं
फंक्शन यूज केलेलं आहे. ते डिफॉल्ट फंक्शन आहे, त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज पास केलेल्या नाही आहेत. ठीक आहे. देन फेअर एल इज इक्वल टू 5, एल लेंथ आणि ब्रेथ. एरिया फाइंड करण्यासाठी एल आणि बी आपण यूज करतो, लेंथ आणि ब्रेथ. ठीक आहे. तर व्हेरिएबल एल इज इक्वल टू 5 व्हॅल्यू दिलेली आहे आणि बी ची व्हॅल्यू 3 दिलेली आहे. ठीक आहे. देन डॉक्युमेंट डॉट राईट एरिया ऑफ रेक्टँगलचा एरिया फाइंड करण्याचा फॉर्म्युला काय आहे, तर एल इंटू बी. एल इंटू बी म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ. ठीक आहे. तर तुम्ही एरिया फाइंड करू शकता. एल ची व्हॅल्यू इंटिजर आहे, बी ची व्हॅल्यू इंटिजर आहे, दोन्हीचं मल्टिप्लिकेशन झालं तर तुमचं एरिया फाइंड होतो. दिस इज द फंक्शन. आणि सिंपल काय केलंय, फंक्शन क्लोज केलंय, ओपन कर्ली ब्रॅकेट क्लोज कर्ली ब्रॅकेट मध्ये त्याचा सिंटॅक्स लिहिलाय आणि तुम्ही सिंपल क्लोज केलेला आहे फंक्शन, आणि एरिया हे फंक्शन कॉल केलेलं आहे. कॉलिंग ऑफ ए फंक्शन और कॉलिंग ऑफ ए फंक्शन विदाउट आर्ग्युमेंट, म्हणजे विथ आर्ग्युमेंट तुम्ही कॉल करू शकता, विदाउट आर्ग्युमेंट. याच्यामध्ये काय केलं, विदाउट आर्ग्युमेंट डायरेक्टली आपण व्हॅल्यू फंक्शन मध्ये पास केलेल्या आहेत 5 आणि 3, आणि एल आणि बी आपण प्रिंट केलेला आहे, एरिया ऑफ रेक्टँगल प्रिंट केलेला आहे, सिंपल कॉल केलेला आहे. तर तुम्ही सिंपल कॉल केल्यानंतर तुमच्या स्क्रिप्ट मध्ये आउटपुट काय येईल, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 15. ठीक आहे. देन calling a function from HTML or function calling another function. Function calling with another function. Then calling a function from HTML मध्ये काय आहे बघा, function can be called from HTML code in response of any particular event like page load, page unload, button click. या गोष्टीसाठी आपण HTML पेज थ्रू आपण फंक्शन कॉल करू शकतो. राईट अ फंक्शन फॉर अ इव्हेंट, एखादी इव्हेंट जनरेट करायची आहे त्याच्यासाठी आपण करू शकतो. देन कॉल अ फंक्शन ऑन इव्हेंट, पर्टिक्युलर इव्हेंट वरती आपण फंक्शन कॉल करू शकतो. अँड सेकंड वन म्हणजे फंक्शन कॉलिंग अनदर फंक्शन. एकाच फंक्शन मध्ये तुम्ही दुसरं फंक्शन तुम्ही डिक्लेअर किंवा डिफाईन किंवा लिहू शकता. फंक्शन ऍड आहे, त्या ऍड फंक्शन मध्ये फंक्शन गेट डेटा हे त्या फंक्शन मध्ये फंक्शन आपण यूज करू शकतो. वी कॅन कॉल वन फंक्शन इनसाइड अनदर फंक्शन, एका फंक्शन मध्ये दुसरं फंक्शन आपण कॉल करू शकतो. द फंक्शन विच कॉल्स अनदर फंक्शन इज कॉल्ड ॲज कॉलिंग फंक्शन, अँड फंक्शन विच इज कॉल्ड बाय अनदर फंक्शन इज कॉल्ड ॲज कॉल्ड फंक्शन. बघा, फंक्शन विच कॉल्स अनदर फंक्शन विच कॉल्स अनदर फंक्शन इज कॉल्ड ॲज कॉलिंग फंक्शन. म्हणजे जे फंक्शन दुसऱ्या फंक्शनला कॉल करतं त्याला कॉलिंग फंक्शन म्हणतात. अँड फंक्शन विच इज कॉल्ड बाय अनदर फंक्शन, कॉल्ड म्हणजे त्या इन बिटवीन आहे फंक्शन मध्ये जे कॉल करतं त्याला आपण बोलतो कॉल्ड फंक्शन, अनदर फंक्शनला कॉल करतो. ठीक आहे. त्याचं एक्झाम्पल पाहू शकताय तुम्ही. आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे, एक स्क्रिप्ट फंक्शन ओपन, फंक्शन क्लोज, दोन फंक्शन घेतलेले आहेत. ठीक आहे. अलर्ट थ्रू आपण वेलकम मेसेज एक दिलेला आहे आणि अलर्ट थ्रू एक थँक्यू मेसेज दिला आहे. जेव्हा ऑन लोड तुमचं ऍक्च्युली लोड होईल फंक्शन, त्यावेळी ओपन फंक्शन लोड होईल त्यावेळी काय मेसेज येईल, वेलकम. आणि अनलोड म्हणजे एखाद फंक्शन क्लोज कराल त्यावेळी काय येईल, थँक्यू. म्हणजे हा प्रोग्राम जेव्हा तुम्ही करून पाहणार आहात तेव्हा तुम्हाला हे ऍक्च्युअल कळेल. प्रॅक्टिकल जेव्हा आपण प्रॅक्टिकली एक्झिक्युशन करत नाही तेव्हा आपल्याला समजणार नाही, आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल एक्झॅक्ट करून पाहाल त्यावेळी तुम्हाला ऍक्च्युअली लक्षात येईल की काय ऍक्च्युअल मध्ये होतं. देन दुसरं एखादं एक्झाम्पल पाहू शकताय फंक्शनचं. फंक्शन ऍक्सेप्ट फंक्शन आहे, त्याच्यात बघा फंक्शन पास विथ पॅरामीटर्स, बरोबर आहे. फंक्शन ऍक्सेप्ट इन ब्रॅकेट येस हे पॅरामीटर यूज केलेलं आहे, बरोबर आहे ना. येस हे पॅरामीटर यूज केलेलं आहे. आणि काय त्या फंक्शन मध्ये केलेलं, डॉक्युमेंट डॉट राईट मध्ये मेसेज एक सिंपल आपण केलेला आहे. ऍक्सेप्ट फंक्शन थ्रू आपण एक पॅरामीटर पास केलेला आहे येस नावाचा, आणि काय केलं आहे, एंटर युअर सिटी इज इक्वल टू प्लस येस. म्हणजे तुम्ही सिटी तुम्ही एंटर करणार. फॉर एक्झाम्पल सिटी एंटर केली गारगोटी, तर ठीक आहे. आपण ऍक्सेप्ट फंक्शन मध्ये काय केलेलं आहे, तर श्रीरामपूर दिलेला आहे. तर तुम्ही इथं गारगोटी जरी दिलात तरी चालेल. काय केलंय फंक्शन डिस्प्ले मध्ये काय केलंय, ऍक्सेप्ट फंक्शन म्हणजे एका फंक्शन मध्ये दुसरं फंक्शन. डिस्प्ले फंक्शन कुठल्या फंक्शनला कॉल करताय, ऍक्सेप्ट फंक्शनला कॉल करताय. ऍक्सेप्ट फंक्शन मध्ये व्हॅल्यू आपण काय पास केलेले आहे, श्रीरामपूर. तर जेव्हा तुम्ही डिस्प्ले फंक्शन कॉल कराल त्यावेळी बाय डिफॉल्ट जेव्हा डिस्प्ले फंक्शन कॉल कराल तेव्हा बाय डिफॉल्ट तुमचं डिस्प्ले फंक्शन देखील कॉल होईल
आणि ऍक्सेप्ट फंक्शन देखील कॉल होईल. म्हणजे फंक्शन कॉलिंग विथ अनदर फंक्शन ही कन्सेप्ट तुमची इथं इम्प्लिमेंट केलेली आहे. तर त्याच्यानंतर बघतोय रिटर्निंग व्हॅल्यू फ्रॉम फंक्शन. व्हॅल्यू आपण फंक्शनला रिटर्न करू शकतो. द रिटर्न कीवर्ड स्टॉप द एक्झिक्युशन ऑफ अ फंक्शन अँड द व्हॅल्यू इज रिटर्न फ्रॉम फंक्शन टू द फंक्शन कॉलर. सिंटॅक्स रिटर्न अँड व्हॅल्यू. देन त्याचं एक्झाम्पल पाहू शकता. सिंपल फंक्शन ऍक्सेप्ट एक नावाचं यूज केलेलं आहे. त्याच्यामध्ये यस नावाचं व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलेलं आहे. प्रॉम्प्ट बॉक्स घेतलेला आहे. एंटर युअर सिटी. प्रॉम्प्ट बॉक्स, प्रॉम्प्ट जो आहे तो आपण प्रॉम्प्ट बॉक्स जेव्हा तुमचा आउटपुट येईल ब्राउझर थ्रू त्याच्यावरती एक प्रॉम्प्ट बॉक्स येईल. त्याच्यावरती असा मेसेज येईल की एंटर युअर सिटी. देन रिटर्न यस, जी काय तुम्ही सिटी एंटर करणार आहे ती रिटर्न करणार आहे. रिटर्न कुठं होईल तर ऍक्सेप्ट फंक्शनला. ठीक आहे. देन व्हेअर आर इज इक्वल टू ऍक्सेप्ट. ऍक्सेप्ट फंक्शन आपण इथं कॉल केले आणि ऍक्सेप्ट फंक्शन मध्ये जी एस ची सिटी तुम्ही जे काय एंटर करणार आहे कुठली, फॉर एक्झाम्पल गारगोटी सिटी एंटर केलेली आहे, तर जी ऍक्सेप्ट फंक्शन मध्ये आहे ती गारगोटी ही सिटी तुम्हाला असेल स्टोर. तर ते व्हॅल्यू व्हेअर आर इज इक्वल टू ऍक्सेप्ट फंक्शन गेलं बाय डिफॉल्ट आर मध्ये तुमची गारगोटी ही व्हॅल्यू स्टोर राहिलेली असेल आणि डॉक्युमेंट डॉट राईट थ्रू आपण ती व्हॅल्यू आपण डिस्प्ले करतोय. तर आजच्या लेक्चरला आपण एवढंच पाहणार आहोत. फंक्शन ही कन्सेप्ट, त्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे. फंक्शन म्हणजे काय? फंक्शन म्हणजे मी सांगितलं होतं फंक्शन इज अ सब प्रोग्राम डिझाइन टू परफॉर्म अ पर्टिक्युलर टास्क. देन ते कसं इन्व्होक करायचं, त्याची डेफिनेशन, त्याचा सिंटॅक्स सांगितला होता. सिंटॅक्स काय सांगितलं? फंक्शन नेम, फंक्शन नेम, फंक्शन नेम अँड पॅरामीटर्स अँड स्टेटमेंट्स. तर त्याचे एक्झाम्पल पाहिलेले आहेत. स्कोप बघितलेला आहे, लोकल स्कोप बघितलेला आहे, ग्लोबल स्कोप बघितलेला आहे आणि फंक्शन कॉल्स कसे करायचे पाहिलेले आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये कुणाला काही क्वेरी असेल तर मेसेज करू शकताय. ओके, थँक्यू.